शात हसते ठाव ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 अस्मिता. परदेशी कंपन्यांचे पाय आपल्या मातीत रोवण्याच्या तत्वांविरुद्ध आहे मी. बाबा प्लीज, हे बघा बाबा, जर आपल्याला आपल्या कंपनीची प्रगती करायची असेल तर आपल्याला ग्लोबल लेवलवर विचार करणं भाग आहे. तू जे काही ठरवशील ते योग्य असेल असं मला वाटतं. मी सुद्धा परमेश्वराकडे तुला दीर्घायुष्य मागणार आहे, म्हणजे तुझ्याशी खेळताना मलाही मजा येईल. बाबा, तुम्हाला देवाने एक झटका दिलाय ह्याचा अर्थ समजून घ्या. अहो ऐका माझं, नियमितपणे देवपूजेला लागा. काय नाही जमणार, कमीत कमी देवाचं नाव तरी घ्या. अहो पाप नाही लागणार. झालं, पाप पुण्य हे शब्द ऐकले ना कीच तुमचं डोकं फिरतं, हो ना? अहो तुमचं नशीब चांगलं की तो हार्ट अटॅक नव्हता. ब्लड प्रेशर नॉर्मल पेक्षा जास्त झालं होतं, हो ना? डॉक्टरांनी बेड रेस्ट घ्यायला सांगितली ना. अहो मिळालेल्या संधीचा उपयोग करून घ्या. अंधश्रद्धा नको ठेवू हे मान्य, पण निदान श्रद्धा ठेवायला तरी हरकत नाही ना. बाबा आज ना उद्या असा दिवस कधीतरी उजाडणारच होता. बेटर लेट दॅन नेव्हर. आपलं हळूहळू वय वाढतंय हे जाणवायला लागलंय, हो ना? चालताना कोणाचा तरी आधार घ्यावासा वाटणारच. मी सांगू, कसलीही मनात शंका न आणता देवाचा आधार घ्या. त्यात लाज कसली? खरं तर वय वाढल्यावर मुलांवर अवलंबून राहण्यापेक्षा देवावर आपला भार टाकण्यात काहीच गैर नाही. एक वेळ आपली मुलं आपल्या सख्ख्या बापाला घराबाहेर काढतील, पण हा देवबाप्पा कधीही तुमचा विश्वासघात करणार नाही. एकदा अनुभव घेऊन तर बघा ना प्लीज.
निदान आपल्या लाडक्या बबडीसाठी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. चाय थंडा सोडा गरम. नेहमी नेहमी तूच काय रे चहा करत असतोस? सरळ आहे कारण तू करत नाही म्हणून. ए मग बरोबर आहे ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी घरात बसून असतो, मला कुठे बाहेर जायची घाई नसते. तुझं काय बाबा? मी काय बाबा घरात बसून असतो, मला कुठे जायची घाई नसते. ही टेप सारखी सारखी का वाजवतोस रे तू? मला चिडवायला ना? पण तू चिडतेस की नाही? पण एक सांगू तुला, तू चिडलीस ना की खरंच खूप छान दिसतेस. हाऊ स्वीट. आई मला म्हणते ना की मी खूप खोटं बोलतो म्हणून. ए बरं मला सांग, तू अशीच बसून राहणार आहेस का? तुझा कॉल टाइम कितीचा आहे? नाही रे, मला मूडच होत नाहीये बाहेर पडण्याचा. बाबांची खूप आठवण येते आणि काळजीही वाटते त्यांची. अगं मी इथे बसून एवढ्या दुरून तू त्यांची सेवा करणार आहेस का? कमॉन यार, उठ जा लवकर बंगल्यावर. कशाला? पुन्हा हाकलून द्यायला? बाबांनी मला पाहिलं ना की त्यांचा बीपी हाय होतो, पित्त खवळतं त्यांचं. मी इथेच बरी आहे. मग याच्यावर उपाय काय? घरी बसून राहायचं? आहे ती नोकरी व्यवस्थित करायला नको? अगं पूर्वीच्या उत्साहाने तुला फील्डवर्क करायला पाहिजे आता, कळलं की नाही? आणि आम्ही कधी कधी बातम्या तुझ्यापर्यंत येतात, पण कधी कधी तुला बातम्यांपर्यंत जावं लागेल, कळलं ना? तू उगाच बोर करू नकोस रे. माझी जबाबदारी कळते मला. आजची लीव्ह घेतली तर ती विदाऊट पे होईल हे कळतंय रे मला. तुला हे सगळं कळते ना, मग प्रॉब्लेम काय आहे? तू बेअक्कल आहेस, तू माठ आहेस, तुला एवढंही कळत नाही काय रे? अभिदादा आणि वहिनी परदेशातून आलेत. घरात सगळे कसे एकत्र जमले असतील. किती आनंदी आनंद असेल ना तिकडे. आणि बघ ना, मी इथे एकटी आहे. आम्ही अगं त्या सगळ्यांना तुझी आठवण येत असेल आणि तुझं घरात नसणं हे त्यांना जाणवत असेल. पण आता यावर काही इलाज आहे का? पण ही आपलीच माणसं मला समजून का नाही घेत रे? इतकी शिकली सवरलेली माणसं मला का समजून घेत नाही? आता यावर तू मला उपदेश करू नकोस. डोकं शांत ठेव, मनाचा तोल ढळू देऊ नकोस. हे असं सगळं ऐकून ना माझं सगळं डोक्याचा फार बैदा करून टाकलं. बैद्यावरून आठवण झाली, तू जाताना आमलेट पाव खाऊन जाणार आहेस ना? चल उठ उठ लवकर, आंघोळीला जा. बरं तू हाफ फ्राय खाणार आहेस का? मानलं तुला. काय ग्रेट आहेस रे तू. मला तुझ्यासारखा नवरा मिळाला ना म्हणजे माझं भाग्यच समजते. अरे मग ए बाई, आपलं अजून लग्न व्हायचंय. मी काय म्हणतो, आपण लग्न उरकून टाकूया का फटाफट? होईल रे, एवढी काय घाई आहे? नाही नाही, घाई आहे ना असं कसं? अरे आधी मंगळसूत्र एवढे पैसे तर मिळून देत ना. एक मिनिट. हॅलो. हा हा हा, हो मी येते डायरेक्ट. ओके. ए काळ्या. नवरा आहे ग मी तुझा. ओके. अहो नवरोबा, आज मला मोटरसायकलवरनं सोडाल का तुम्ही? पैसे पेट्रोल मी भरते रे. ठीक आहे ना, आणायला पण येतो मी. काय रे तू? काय लिहिलंय? अस्मिता अस्मिता. Yeah, you call me up around 3. Yeah, that will be just perfect. Take care. Bye. Bye. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग सारंगपाणी. क्या बात आहे सारंगपाणी? आज काय खास दिवस आहे का? नाही म्हणजे ऑफिस अगदी शांत शांत वाटतंय. माझ्या स्वागताच्या घोषणा नाहीत, सुविचारांचे फलक नाही आहेत कुठे. ही जयवंतला उशिरा शहाणपण सुचलंय. तो जयवंत युनियनच्या ऑफिसमध्ये येऊन बसलाय सर. काय? जयवंत युनियनच्या ऑफिसमध्ये येऊन बसलाय? सारंगपाणी, बाहेर सिक्युरिटी काय करत असते? तो युनियन लीडर आहे सर. कामानिमित्त जर तो युनियनच्या ऑफिसमध्ये येत असेल, आपण त्याला अडवणार कसं? सारंगपाणी, माइंड यू, युनियनचं ऑफिस आपल्या ऑफिसच्या प्रिमायसेस मध्ये.
काही झालं तरी मला जयवंत आपल्या ऑफिसच्या प्रिमायसेस मध्ये दिसायला नको आहे. हॅलो पाटील, मी बोलतोय. मी आदित्य जहागीरदार बोलतोय. ओळख पटली? आता मी काय सांगतोय ते नीट ऐका. 8 दिवसांच्या आत मला युनियनचं ऑफिस आपल्या ऑफिसच्या प्रिमायसेसच्या बाहेर. मला कायदा शिकवू नका पाटील. बेटा जस्ट फॉलो इट. फोन ठेवा आता. अरगवाणी, जयवंत कशासाठी आला? तो आलेला नाही सर, त्याला बोलवण्यात आलंय. बोलवण्यात आलं? कोणी? बघा मला माहिती आहे, पण मी माझी माहिती खरी आहे की खोटी ते कन्फर्म झाल्याशिवाय नाही सांगणार सर. सारंगपाणी, मी खरं खोटं करायला कुठे जाणार नाहीये. त्याची गरज नाही मला. माझा संपूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. आणि तसंही कुठे खरं खोटं करायला गेलोच तरी सुद्धा ही युनियन लिडर्स मला डेफिनेटली मिसडिरेक्ट करते. हे सगळे आपण एकमेकांना मिळालेले असतात. तो कशासाठी आलाय? त्याला अभिजित साहेबांनी बोल. सारंगपाणी, तुम्ही खोटं कशासाठी बोलताय? म्हणूनच मी सांगत नव्हतो सर. शपथ घेऊन सांगतो सर तुम्हाला, त्याला अभिजित साहेबांनीच बोलवलं. एक्झॅक्टली माहित नाही, पण माझा असा अंदाज आहे की जयवंतने गेटवर आल्या आल्या घोषणा बंद केली, पोस्टर्स उतरवली. त्याला नक्कीच काहीतरी प्रॉमिस मिळालेलं असणार आणि त्यामुळेच त्याने हे एक पाऊल मागे घेतले. अभिजित आलाय? फोन उचलत नाहीये. आला नसे. सारंगपाणी, एक काम करा. करतो ना सर, तुम्ही काही काळजी करू नका. सारंगपाणी, काम अजून मी तुम्हाला सांगितलं सुद्धा. तुम्हाला कसं कळलं? सर, जयवंतला कुठेतरी कॅन्टीनला घेऊन जा, नाही तर बाहेर घेऊन जा, त्याला चहा पाणी कर, त्याला नाश्ता दे आणि बोलता बोलता त्याच्या मनात नेमकं काय चाललंय हे जाणून घे. असंच ना? सर, मला अनिल सारंगपाणी म्हणतात. हो पिएल, बॉसच्या मनात नेमकं काय चाललंय हे जाणून घ्यायचं ट्रेनिंग आम्हाला ऑलरेडी मिळालेलं असतं सर. That's good. That's very good, Sarangbani. Sweet and smart. You may leave, Sarangbani. It's your turn, list. बबडी कुठे आहे? मला माहित नाही, म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन मला माहित नाही. कुठल्या ते स्कूपच्या मागे. चॅनलच्या TRPची जबाबदारी फक्त हिच्यावरच आहे की काय, असं मला कधी कधी डाऊट येतो. बरं, मग सध्या राहतोस कुठे? तिथेच जिथे आधी पहिल्यापासून राहायचो. अभिदादा एकदा येऊन गेला होता ना. म्हणजे त्या सिंगल रूम मध्ये बबडी तुझ्या बरोबर राहते? कुठे राहणार? त्यांना पहिल्यापेक्षा बबडीने खूप बदल घडवून आल्या रूममध्ये. बऱ्याच सुविधा निर्माण केल्यात तिने. काय रे, बबडीला पगार किती आहे? माहित नाही आणि मी कधी विचारत नाही. कुठल्या तोंडाने विचारणार? मी हा असा रिकाम टिकणा बेकार. मग तू कुठे दुसरीकडे प्रयत्न का नाही केला? कसा करणार? एक तर युनियन लीडर, त्यातून जहागीरदारांच्या मुलीशी लफडं. मी खूपच फेमस झालेलो आहे. संग्राम शेठने एकदा बोलवलं होतं पण नाही गेलो. आजही 40,000 रुपये महिना द्यायला तयार आहे तो. पण तुमच्या बबडीचंच, म्हणजे अमिषाचं म्हणणं आहे एक वेळ उपाशी मरू पण त्याच्याकडे नोकरी करायची नाही. अस्मिता अस्मिता
बरोबरच आहे तिचं. पण मग एवढे सगळे उपद्व्याप करण्यापेक्षा सरळ बाबांचे पाय का नाही धरत? अरे माफ करतील ते तुम्हाला दोघांना. त्यांच्यापर्यंत मी पोचूच शकत नाहीये वहिनी. आणि समजा मी पोचलोच तरी त्याचा काही उपयोग नाही, कारण आमच्या केसचा निकाल आदित्य साहेबांच्या कोर्टात केव्हाच लागलाय. आम्हाला अपील नाही. त्यांचा शब्द म्हणजे फायनल ना. अहो माझ्याशी बोलणं सोडा, माझ्याकडे बघायला सुद्धा तयार नाहीयेत. बरं वहिनी, मी अभिसाहेबांना भेटतो हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे अभिसाहेबांना प्लीज सांभाळून राहायला सांगा. अरे तो अभिचा लहान भाऊच आहे. तरी मी बोलेन अभिशी, तू काळजी नको करू. पण काय रे, तू अभिला भेटतोस हे त्यांना कसं कळलं? तूच बोंबाबोंब केली असशील ना? वहिनी मी कशाला करू? आदित्य साहेबांनी या सगळ्या कामासाठी एक माणूस पाळलाय. माझ्यावर सोडला होता ना त्याला खबरी गोळा करायला. गोड गोड बोलून मला घोळात घ्यायला बघत होता. अनिल नाव आहे त्याचं. अच्छा, तो त्याचा पीए. तो आधी अभिचा पीए होता. अच्छा अच्छा अच्छा, असं आहे होय. एक दिवस असा खर्चा पाणी देणारा ना मी त्याला. त्याची दिवाळीच खराब करतो की नाही बघा तुम्ही. तोपर्यंत त्याला जेवढ्या उड्या मारायच्या आहेत ना तेवढ्या मारून घेऊ दे. अरे इतके दिवस शांत राहिलायस ना, अजून थोडे दिवस शांत राहा. हे बघ, उगाच गडबड करून ना आमच्या बब्बीला त्रास होईल असं वागू नकोस. तुला काळजी घेतली पाहिजे तुझी. वहिनी, हे सांगायची गरज आहे का? आणि काय रे, लग्न न करता असेच राहते तुम्ही? लाजाने वाटत का तुम्हाला? कमॉन वहिनी. अहो मी तयार आहे, पण तुमची बबडीच तयार नाहीये ना. तिचं म्हणणं आहे मंगळसूत्राचे पैसे जेव्हा जमतील तेव्हा आपण लग्न करू. बापावर गेली. ए आय एम सो सॉरी. म्हणजे चला, आता तुमची केस माझ्याकडे आहे. मला लढवायला लागणार. एनिवेज, पण तू काळजी नको करू. मी बोलेन तिच्याशी. बरं, मला आता निघायला हवं. अभि वाट बघतोय माझी. चल बाय. तेजू, अगं दरवाजात काय बसलीस? ये ना, तू पण बस. ओके, हा मी बसलो. बोला मॅडम, काय म्हणताय? पराक्रम गाजवून येणाऱ्या पुरुषांचं आधीच्या काळातल्या बायका असं दारातच ओवाळून स्वागत करायचं, म्हणून मी अशी दारातच बसले. माझे पतिदेव सुद्धा पराक्रम गाजवून नाही का आले? काय मूर्खासारखं बडबडतेस तू? बरोबर, मी, अभिजित भाऊजी आणि माई आम्ही मूर्खच आहोत. तुम्ही विजय मिळवलाय. विजय मिळवणारी माणसं शहाणी असतात. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय, आता त्यात अपील नाही. आणि ज्याला तो निर्णय मान्य नसेल त्याने घर सोडून जावं असा वटहुकूम सुद्धा निघालाय. आता हा निर्णय सेलिब्रेट करायला नको का? हा, म्हणून मी उद्या सकाळी सनई चौघड्यावाल्याला फोन करते, दारात रांगोळी घालते, झेंडूच्या Just stop that shit. शुद्धीत आहेस का तू? कोणाविरुद्ध बोलतेस तू? आणि तुझ्या या बोलण्याचे काय परिणाम होतील याची सूत्राम कल्पना आहे का तुला? मी बॅग भरून ठेवलीये. मी, कारण जहागीरदारांच्या घरात रात्रीच घर सोडायची परंपरा आहे. मनासारखा निर्णय मिळवलास. समाधान मिळालंय का त्यांना वर पाठवूनच समाधान मिळणार आहे? तू मला किती टोचून बोललीस ना, तरी अमिष आणि जयवंतशी केलेलं लग्न हा जहागीरदार कुटुंबावरचा कलंकच आहे.
आणि हे सूर्यप्रकाशा इतकं प्रखर सत्य आहे. त्या जयवंतची आपल्या समोर उभं राहायची तरी लायकी आहे का ग? माझी होती. लग्नाआधी कोण होते मी? तुमच्याच ऑफिसमध्ये काम करणारी एक मध्यमवर्गीय कारकून. दिसायला बऱ्यापैकी या पलीकडे दुसरं काही क्वालिफिकेशन होतं, पण तरीही बाबांनी सून म्हणून माझा मनापासून स्वीकार केला ना. ती वनिता संग्राम शेटनी पाठवलेली असून सुद्धा जहागीरदार कुटुंबाने तिचा सून म्हणून स्वीकार केलाच ना. मग अभिषाने असं जगावेगळं काय केलंय? 40,000 रुपये तुला देतोय कशासाठी? या सगळ्यामुळे त्या जागीरदाराच्या नाकाला ज्या मिरच्या झोपतील ना, त्याची ही किंमत आहे. तुझी लायकी नाही. एक्सक्यूज मी सर, तुम्ही सरळ माझ्या तोंडावरच माझी इज्जत काढताय. तू परदेशी गेला होतास ना, तेव्हा आधीचाच शब्द फायनल असायचा सगळ्यांसाठी, आणि आता अचानक तू आलास, त्यामुळे सगळ्यांचीच पोझिशन ऑकवर्ड झाली. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता